तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, 1870 मध्ये एक गेम इन्व्हेंटेड केला गेला आणि इन्व्हेंटेड करणारा होता ब्रिटिश अधिकारी ज्याचं नाव होतं ड्यूक्स ऑफ ब्यूफोर्ड. हा गेम पुढे जाऊन अपडेटेड झाला आणि तो देशादेशांमध्ये पोहोचला. खर तर हा इव्हेंट भारतात हा जो गेम होता, हा गेम भारतात इन्व्हेंट झाला. यातला दुसरा योगायोग म्हणजे भारत भूमीतील महाराष्ट्र ह्या राज्यात या खेळाचा शोध लागला. आणि याहून अधिक योगायोग जर म्हणता येईल तर तो म्हणजे की हा शोध पुण्यात लागला आणि ह्या शोध पुण्यात लागल्यामुळे ह्या गेम सुरुवातीला पुणा या नावाने ओळखला जाऊ लागला आणि कालांतरात याच्यात खूप असे बदल होत गेले, अपडेशन येत गेले आणि आत्ताचा जो हा बॅडमिंटनचा सगळ्यात आधुनिक रूप आपल्याला म्हणता येईल तो बॅडमिंटन आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. अर्थातच हा सगळा जो काही पडला होता 250 ते 300 वर्षांचा, हा काळ खूप कठीण होता बॅडमिंटनसाठी. परंतु जर आपण आता विचार केला तर अगदी जगभरातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला हा देश, हा खेळ अर्थातच बॅडमिंटन. आणि याच बॅडमिंटन क्षेत्रातलं एक नाव म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावरती आपला ठसा उमटवलेले आणि अनेक असे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेत, तेच आजचे आपले प्रमुख पाहुणे संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमासाठी. आणि इथे मी स्वागत करतो बॅडमिंटनचे आंतरराष्ट्रीय कोच नाशिक स्थित डॉक्टर अमित देशपांडे यांचं. अमित सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर, वेळात वेळ काढून तुम्ही ते जॉईन झालात त्यासाठी स्पोर्ट्स इंडीच्या वतीने तुमचे आभार. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपण अमित देशपांडे यांच्यावरती स्पोर्ट्स इंडीने एक ध्वनिचित्रफित जी तयार केलेली आहे त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ती ध्वनिचित्रफित आधी आपण पाहूयात आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करूयात. टेक्निकल टीम, एव्ही प्लीज. प्रत्येक खेळाच्या निर्मितीचा इतिहास जसा रोचक तसाच तो बॅडमिंटनचाही. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या बॅडमिंटनची जन्मभूमी भारत. सुमारे 150 वर्षांपूर्वी लष्करी अधिकारी ड्यूक ऑफ ब्यूफोर्डनं या खेळाचा शोध पुण्यात लावला आणि त्याला नाव दिलं पुणा. बॅडमिंटन आणि पुण्याचं हे जन्मापासूनचं नातं आणि याच नात्यातला एक धागा गुंफणारे बॅडमिंटन कोच डॉक्टर अमित देशपांडे. इंटरनॅशनल कोचिंगच्या अनुभवासह ते बॅडमिंटनमधील आधुनिकता आणि प्रगत पद्धतींवर भर देत आहेत. गेली 17 वर्ष बॅडमिंटन गुरु म्हणून ते नाशिक परिसरातील खेळाडूंना प्रशिक्षित करताहेत. स्टार शटर्स आणि रचना ट्रस्ट स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी ही त्यांच्या कार्याची कर्मस्थळं. पदुकोण स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि NIS या ख्यातनाम संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर अमित यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बॅडमिंटनपटूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. स्पोर्ट्स मेडिसिन अँड स्पोर्ट्स इंजुरीज हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. खेळाचं वर्तमान आणि भविष्य हे फिटनेस अँड परफॉर्मन्सच्या द्विसूत्रीतून साकारता येतं
यावर त्यांचा विश्वास. काही निष्णात डॉक्टरांच्या सहकार्यानं त्यांनी बॅडमिंटनच्या गुड मेंटेनचा मंत्र जोपासलाय. भारताचे मुख्य कोच पद्मभूषण पुलेच्या गोपीचंद यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या या कोचला साथ देत आहेत ज्येष्ठ स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट कुंदा महाजन, रचना ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष अतुल संगमनेरकर, सचिव डॉक्टर शोभा नेरळीकर, डॉक्टर नेरळीकर, डॉक्टर आर्चिस नेरळीकर, डॉक्टर हेमंत कोतवाल आणि त्यांचे सहकारी. नाशिक सारख्या शहरात आधुनिक सुविधांसह 6 कोर्ट्सवर सुरू असलेल्या प्रशिक्षणाच्या या महायज्ञाचे शिल्पकार डॉक्टर अमित देशपांडे यांच्या समर्पित कार्यास स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे सलाम. स्पोर्ट्स इंडी प्रस्तुत संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमात डॉक्टर अमित देशपांडे यांचं मनःपूर्वक स्वागत. अमितजी, आपल्या 17 वर्षांचा जो काही टेनिसचा कार्यकाळ राहिलेला आहे ऍज अ कोच, ऍज अ प्लेअर म्हणून, ह्या सगळ्या 17 वर्षांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही ह्या 2 मिनिटाच्या एव्ही मध्ये केलेला आहे. तर सर्वात माझी हा प्रश्न तुम्हाला असेल की आमचा जो काही हा प्रयत्न होता तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? सर, सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की मला ही संधी दिली, आणि तुमचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे की तुम्ही स्पोर्ट्सला बढावा देता आहे. नॉट ओनली बॅडमिंटन, पण मी झाले कित्येक वर्ष बघतो आहे की बरेचसे स्पोर्ट्सला तुम्ही, की जे खूप कमी कंपनीज असं करतात, स्पोर्ट्सला बढावा देतात. आणि आजकाल हे आणि कोरोनाच्या या काळामध्ये की मुलं जे नुसतं ऑनलाईन पद्धतीने जे शिक्षण घेत आहे, त्यांच्यासाठी स्पोर्ट्स हे सगळ्यात चांगलं म्हणजे मेडिसिन आपण म्हणू शकतो. तर हा तुमचा जो प्रयोग आहे हा खूप छान तुम्ही प्रयत्न केलेले आहे असं मी म्हणेन. थँक्यू सर, थँक्यू. खरं तर तुमचे हे शब्द आमचा उत्साह अधिक वाढवणार आहे. सर, खरं तर नाशिक आणि बॅडमिंटन म्हटलं की सर्वात आधी नाव येतात डॉक्टर अमित देशपांडे यांचंच. ह्या सगळ्या एकंदरीत प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि कशी झाली? खरं सांगायचं म्हटलं सर तर लहान असताना, म्हणजे जसं मी आता माझ्या मुलाला घेऊन जातो बॅडमिंटन खेळायला, तसं मी माझ्या वडिलांबरोबर लहान असताना जायचो की जस्ट. आणि मला माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून ती सवय लावली की एक दिवस सुद्धा आपण खेळणं बुडवायचं नाही, रोज खेळायला गेलंच पाहिजे. जसं आपला दिनक्रम असतो की अभ्यास केला पाहिजे, सकाळी उठल्यावर या गोष्टी झाल्याच पाहिजे, तसं लहानपणापासून आई वडिलांनी मनावर बिंबवलेलं की खेळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, की खेळाला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मग सुरुवात तेव्हापासून झाली. आणि जसं एक 5-6 वर्षांचा पासून असल्यापासून मी वडिलांबरोबर जस्ट खेळायला जायचो. आणि मला ती आवड खरं पाहायला गेलं तर वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच लागलेली आहे. आणि मी प्रोफेशनल ऍज अ प्लेअर म्हणजे मी जेव्हा गेलो, जेव्हा माझ्या गुरूंकडे शिकायला, माझे वडील, तसेच माझे काका अतुल देशपांडे, तसेच माझे जे कोच होते श्री अविनाश दामले सर, तर यांनी मला मनावर इतके चांगल्या पद्धतीने बिंबवलेलं आहे की स्पोर्ट्स म्हणजे की नुसतं जाऊन एक्सरसाइज करणं किंवा असं नाही, टेक्निकली गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. आणि पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे करिअरच्या दृष्टीने मी त्यावेळेस विचार केलेलाच नव्हता. तसं पाहायला गेलं तर फिटनेससाठी आमचे जे सर होते, जे अनफॉर्च्युनेटली आता आपल्यामध्ये नाहीये, श्री अविनाश दामले सर, तर लहानपणापासून त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने कोचिंग केलेले आहे, ज्या पद्धतीने आम्हाला सगळे बारकावे समजावलेले आहे, तर तेव्हापासूनच मी मनाशी ठामलं होतं की नाही, मला बॅडमिंटन कोच बनायचं आहे. आणि शक्य तितक्या लोकांना, शक्य तितक्या मुलांना आपल्याला नाशिक मधून नॅशनल इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचे आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही तो संकल्प बऱ्यापैकी सिद्धीस नेताना दिसतायत, कारण अनेक असे खेळाडू तुमच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःच नाव तर कमावतच आहेत आणि सोबतच देशाचं नाव सुद्धा उंचावतात. सर, जर आपण जागतिक विचार जर केला तर 153 देश इंटरनॅशनल फेडरेशनचे सदस्य आहेत, बॅडमिंटन फेडरेशनचे. आणि खरं तर भारत हा या
खेळाचा जनक म्हटला जात असतो. ह्या दोघांची जर सांगड घातली सर, तर नेमका ह्या जनक नेमकं जागतिक पातळीवरती आता बॅडमिंटनच्या दृष्टीने कुठल्या स्थानावर आहे आणि नेमकं कशा पद्धतीने ते स्थान तो टिकवून ठेवत असतो? तसं पाहायला गेलं सर तर इंडियामध्ये बोटावर मोजणे इतकेच प्लेयर्स जे आहेत की जे आता सध्या इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म करत आहे. पण आता एक 2-4 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्याआधी बोटावर मोजणे इतकेच प्लेयर्स होते. आणि जसं तुम्ही बघाल की चायना झालं, मलेशिया झालं, तर इथले प्लेयर खोऱ्यांनी प्लेयर्स तिथे तयार होत आहे. की इंडोनेशियाला पण मी जेव्हा गेलो होतो तर तिथे टॅलेंट आयडेंटिफिकेशन नावाचं हे जे असतं की आपल्याकडे जेवढे कोर्ट्स नाहीत तर तेवढ्या मोठ्या भागावर तिथे टॅलेंट आयडेंटिफिकेशन ही संकल्पना ही तिथे राबवली जाते. मग तिथे कोण कोणत्या स्पोर्ट्सला त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांचे गुण तपासले जातात आणि त्या पद्धतीने त्यांना मोल्ड केलं जातं. तर या सर्वांसाठी गव्हर्नमेंट खूप चांगली मदत करतं. सगळ्या म्हणजे अकॅडमीजला म्हणा, प्लेयर्सला म्हणा, पॅरेंट्सला म्हणा, गव्हर्नमेंटची जी हेल्प असते ती खूप कौतुकास्पद आहे. पण मी म्हणतो की इंडियामध्ये तसं पाहायला गेलं तर खेळणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण प्रोफेशनल खेळणाऱ्यांची संख्या जी आहे ती 10वी-12वी नंतर कमी कमी होत जाते. याचं कारण तेच आहे की 10वी-12वी नंतर बरेचसे पॅरेंट्स म्हणजे जर का कधी आता 9वी पर्यंत 100 मुलं खेळता आहे, 10वीला मग त्याच्यातले 50% मुलं गळून जाणार, परत 12वीला त्याच्यामधले 50% मुलं गळून जाणार. कारण याचं मेन कारण असंच आहे की आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली जास्तीत जास्त जो कल जो आहे पॅरेंट्सचा, मुलांचा टॅलेंट असून सुद्धा स्टडीकडे कल जास्त असतो. आणि स्टडी आणि स्पोर्ट्स ह्या दोघा गोष्टींचा सांगड आपण जेव्हा घालतो ना, हे मेंटेन करणं खूप कठीण असतं. ते जमू शकतं पण शक्यतो 99% मुलं स्टडीकडे जातात. म्हणजे हे सांगायला खूप खेद वाटतो पण ही फॅक्ट आहे. सर तर याच्यात अमितजी तेच थांबवतो, कारण या रिलेटेडच मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की जसा तुम्ही एक विषय इथे उलगडून सांगितला की 100 पैकी 50 लोक हे इयत्ता 10वीत असताना त्यातनं बाजूला होतात कारण त्यांचं 10वीचं वर्ष असतं. नंतर पुन्हा 50% आणि पुन्हा 50%. मग हे पूर्ण 100 खेळाडू जे आहेत, या 100 खेळाडूंना जर तिथेच त्या बॅडमिंटन मध्येच जर का त्यांचं शिक्षण सांभाळत जर त्यांना बॅडमिंटन सुद्धा जर सुरू ठेवता येईल असं जर आपण विचार केला तर कुठकुठल्या गोष्टी याला आपण मदत करू शकतात किंवा कोणत्या गोष्टीला आपण अनुसरून या दोघांची सांगड घालू शकतो असं तुम्हाला वाटतं? यासाठी मला सर्वप्रथम वाटतं की आपण स्पोर्ट्स स्कूल नावाची संकल्पना जर का कधी चालू केली तर तिथे मुलांचं शिक्षण सुद्धा होणार आणि ज्या मुलांमध्ये ज्या पर्टिक्युलर स्पोर्ट्सचं टॅलेंट आहे त्यांना आपण जास्तीत जास्त वाव देऊ शकणार. आणि स्पोर्ट्स स्कूल जर का कधी आपले इंडियामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने स्थापन झाले म्हटल्यावर त्याला गव्हर्नमेंट जास्तीत जास्त पद्धतीने मदत करू शकणार. आणि पॅरेंट्स वरचा जो अतिरिक्त जो लोड आहे, फायनान्शियल लोड, तो खूप प्रमाणात कमी होणार आहे असं मला वाटतं. नक्कीच स्पोर्ट्स स्कूल नावाची संकल्पना नक्कीच या फक्त बॅडमिंटनच नाही तर सगळ्याच खेळांसाठी हे उत्कृष्ट संकल्पना अशी नेऊ शकते. आणि जो काही आपलं भारतीयांचं ध्येय असतं सगळ्यात महत्वाचं दर 4 वर्षांनी, ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये भारताला स्थान मिळणं वरच्या जागेवरती. ते नक्कीच यातनं काही प्रमाणात का होईना ती भारताचं स्थान अजून वर जाऊ शकतं. सर कोच म्हणून जर आपला अनुभव बघितला तर आता जसा हाच आपला विषय चाललेला आहे तर या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही जसं स्पोर्ट्स स्कूलचा इथे विषय काढला, पण याच्या व्यतिरिक्त अजून कोणकुठले असे सेगमेंट आहेत की ज्याच्यावरती जर का वर्किंग केलं गेलं, त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं गेलं तर अनेक असे खेळाडू आपल्याला घडवता येऊ शकतात? अशा कोणकोणत्या बाबी असतील की त्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे स्पोर्ट्स स्कूल वगळता? जसं मी सर पहिले नमूद केल्याप्रमाणे की टॅलेंट आयडेंटिफिकेशन ही प्रोसेस जर का कधी राबवली गेली तर लहानपणीच मुलांना, जसं ऑलिम्पिक प्लेअर बनण्यासाठी त्या मुलांना 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागतो असं आपण गृहीत धरू, तर वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून जर का कधी आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशन करून त्या मुलांना सपोर्ट केले तर निश्चितच ही जी आपली जी फळी आहे, दुसरी फळी,
की आता सध्या सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, के श्रीकांत हे जे प्लेयर्स आहेत, त्यानंतर ही जी येणारी जी दुसरी फळी आहे त्यांचीच आपल्याला जी काय आपण जे म्हणतो आत्तापासून तयारी करावी लागेल. आणि जेव्हा एक सर्टन लेवलला प्लेअर जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट खेळणाऱ्यासाठी लागणारा जो फंड्स आहे, की स्पॉन्सरर म्हणा किंवा फंड्स, हा खूप मोठ्या प्रमाणात लागत असतो. आणि सर्वांची काही आर्थिक स्थिती अशी नसते की जे सगळ्या टुर्नामेंट्स खेळू शकतील. कारण ऑलिम्पिकला जायचं म्हटल्यावर तुम्हाला तितके पॉइंट जमा करणं खूप महत्वाचे आहे. त्याच्यासाठी सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळणं खूप महत्वाचं आहे. तर सगळेच पॅरेंट्स याला अफोर्ड करू शकतील हे सांगणं कठीण आहे. कारण जनरली आपण बघितलं तर जे आपला आता आजचा विषय जो आहे मातीतले खेळाडू, तर मातीतले जे खेळाडू असतात त्यांच्याकडे टॅलेंट खूप असतं. पण जेव्हा आपण फंड्सचा विचार करतो तर त्यांना जर का कधी स्पॉन्सरशिप मिळाली योग्य पद्धतीने तर लहानपणापासून आपण त्यांना डेव्हलप करू शकतो. नक्कीच. म्हणजे कुठेतरी फायनान्शियली सुद्धा ह्यामध्ये एक मोठी समस्या इथे निर्माण होते. ही खूप मोठी समस्या आहे मी मानतो. कारण इंडियामध्ये क्रिकेटला जेवढी स्पॉन्सरशिप मिळते, क्रिकेटला जेवढं नाव आहे, फेम आहे, तेवढं बॅडमिंटनला नाहीये. निश्चितच बॅडमिंटन खेळणाऱ्यांची संख्या आधीपेक्षा खूप पटीने वाढलेली आहे. पण क्रिकेट एवढं फेम अजून तरी बॅडमिंटनला मिळालेलं नाहीये. क्रिकेट एवढी स्पॉन्सरशिप अजून तरी बॅडमिंटन मध्ये मिळत नाहीये. नक्कीच अमितजी, आणि कदाचित फायनान्शियल पार्ट जर आपण यामध्ये जर एक त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर अनेक अशा खेळाडूंना त्यांच्या मनाजागी जोगती ट्रेनिंग सेंटर म्हणता येईल, कोर्ट म्हणता येतील, अशा जागा त्यांना निवडता येऊ शकतात. खूप छान मुद्दा मांडलेला आहे अमितजी. याच्यावरती आपण पुढे चर्चा कंटिन्यू करणार आहोत, पण भेटूयात एक क्षणभरच्या विश्रांतीनंतर. सर्वांचं पुन्हा एकदा संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत. मित्रांनो, ब्रेकच्या आधी आपण अमितजींसोबत एका विषयावरती चर्चा केली होती. तो विषय होता खेळाडूंसाठी लागणारं आर्थिक मदत, आर्थिक समर्थन, आर्थिक फायनान्शियली त्यांना त्या सपोर्टची गरज असते. खरं तर कुठलाही खेळ म्हटल्यानंतर एक स्पॉन्सर हा खूप महत्वाचा असतोच, पण त्या व्यतिरिक्त अनेक अशा बाबी असतात की ज्या या खेळाडूंना घडवण्यामध्ये मदत करत असतात. जर आपण ह्या ठळक बाबी जर लक्षात घेतला तर एक फायनान्स नंतरचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येत असतो कुठल्याही खेळासाठी, तो मुद्दा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड्स, जिथे ते ट्रेनिंग घेऊ शकतील, जिथे ते प्रॅक्टिस करून घेऊ शकतील. तर अमित सर, माझा पुढचा तुम्हाला प्रश्न हाच आहे की एकाकडे आपण फायनान्शियली जर विचार केला खेळाडूंचा, तर दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये येत असतो. जर भारताची स्थिती आपण बॅडमिंटनचा जर विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर जे बॅडमिंटन कोर्टसाठी गरजेचं आहे, बॅडमिंटन कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर याची स्थिती भारतामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते अमितजी?
सर, त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जो आपला विषय चालू होता की फायनान्शियल सपोर्टचा, तर मला फक्त एवढं सांगावंसं वाटतं की मुलं जेव्हा खेळायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना फायनान्शियल याची गरज असते. एक सर्टन लेवलला पोहोचल्यानंतर त्यांना 10 स्पॉन्सरशिप द्यायला तयार असतात. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सुद्धा तेवढीच गरज असते. त्यामुळे एकदा नाव झाल्यावर, जसं आता सायना नेहवाल, सिंधूला आता खूप स्पॉन्सर्स मिळतात आहे, पण तिथपर्यंत येण्यासाठी सुद्धा प्लेयर्सला तेवढीच स्पॉन्सरशिपची गरज असते. आणि नंतर आता आपला मुद्दा जो चालू आहे की इन्फ्रास्ट्रक्चरचा, तर मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे अशा पद्धतीने पाहिजे की नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स तयार होण्यासाठी अंडर वन रूफ जेव्हा आपण ऑल फॅसिलिटीज प्लेयर्सला देऊ, तर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर अकॅडमीमध्ये व्हिडिओ अनालिसिस रूम, म्हणजे हे जे मी तुम्हाला पॉइंट सांगतोय की हे अकॅडमीमध्ये जर का कधी अंडर वन रूफ असतील तर प्लेअरला रिझल्ट देणं खूप सोपं पडतं. आणि निश्चितच त्यांचे टॅलेंट असायलाच पाहिजे, हा तर मेन भाग आहे. तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ अनालिसिस रूम की जे सर्व प्लेयर्स आहेत त्यांचे आपण व्हिडिओ अनालिसिस करून त्यांचे काही बारकावे जे असतील ते त्यांना समजून सांगू शकतो. स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट चे सेशन तिथेच घेऊ शकतो. परत एक चांगलं ट्रेनिंग सेंटर आपण जर का कधी आपल्या अकॅडमीला अटॅच असेल तर प्लेयरचा जाण्या येण्याचा जो वेळ असतो तो खूप म्हणजे बऱ्याच अंशी तो वाचतो. या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ जेव्हा आपल्याला मिळतात, तसेच आपण स्पोर्ट्स सायकोलॉजी ही जी एक ब्रँच आहे, ही एक सर्टन लेवलला गेल्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर साठी खूप म्हणजे इतकी मस्ट असते ना की एक लेवलला गेल्यानंतर सगळे प्लेयर्सचा स्टॅमिना म्हणा किंवा मग स्ट्रोक्स म्हणा हे सर्व मॅच होत असतं. तर जिंकतं कोण तेव्हा? जो मेंटली स्ट्रॉंग असतो तोच जिंकत असतो. कारण असं नाही की हारणारा खेळाडू तेवढी मेहनत करत नाही, तो सुद्धा तेवढी मेहनत करतच असतो. पण मेंटली जे स्ट्रॉंग असतात, स्पोर्ट्स सायकोलॉजी आपण ज्याला म्हणतो, ही तेवढीच महत्वाची आहे. नक्कीच अमितजी, खरं तर तुम्ही एक फायनान्सचा जो आपण मगाशी मुद्दा लक्षात घेतला होता, त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा तुम्ही हाती घेतलेला आहे, तो म्हणजे स्पोर्ट्स इको सिस्टीमचा. अर्थात स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून स्पोर्ट्स इको सिस्टीमवर भर देणारी संकल्पना आमच्या स्पोर्ट्स इंडियाच्या संस्थापिका सुप्रिया बडवे मॅम ह्या नेहमीच स्पोर्ट्स इकोसिस्टम विषयी आग्रही भूमिका घेत असतात. आणि नेमका तोच मुद्दा तुम्ही आजच्या ह्या चर्चेमध्ये मांडलेला आहे. आणि एक छान कल्पना तुम्ही यात सुचवली की ह्या सगळ्या जर स्पोर्ट्स इकोसिस्टीमचा आपण विचार केला तर अंडर वन रूफ जर ह्या सगळ्या फॅसिलिटीज जर एखाद्या खेळाडूला मिळत असतील तर त्याने दुसरीकडे जाण्याची गरज नाहीये खरं तर. आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येऊ शकतात. जसं तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे व्हिडिओ अनालिसिस हा एक महत्वाचा भाग ठरत असतो कुठल्याही खेळाडूसाठी. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की प्रतिस्पर्धी खेळाडू याच्या डावपेच जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला आपले डावपेच आखता येत नसतात. तर हा व्हिडिओ अनालिसिसचा एक भाग होतो. त्यासोबतच सायकोलॉजी पण तुम्ही सांगितली. सर, हे सगळं अंडर वन रूफ घेतल्यानंतर ह्या खेळांचं चित्र कितपत बदलू शकतं असं तुम्हाला वाटतं सर? सर हे पहा, हे जर का कधी अंडर वन रूफ झालं तर पॅरेंट्सचा जाण्या येण्याचा जो वेळ आहे, जसं उदाहरणार्थ की आता एक प्लेअर खेळतो एका ठिकाणी, ट्रेनिंगसाठी जातो ग्राउंडला दुसऱ्या ठिकाणी, काही रिहॅब साठी म्हणा किंवा फिजिकल स्ट्रेनिंग साठी जातो तिसऱ्या ठिकाणी, काउन्सिलिंग साठी जातो चौथ्या ठिकाणी. मग हे जाण्या येण्याचा जो वेळ आहे हा पॅरेंट्सला खूप म्हणजे पॅरेंट्सला स्वतः त्याच्यात खूप इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. जर का कधी त्यांनी आपलं गुरुकुल सारखं एका अंडर वन रूफ तुम्ही मुलाला सोडलं तर आम्ही सगळ्या अँगलने त्याचा विचार अंडर वन रूफ आणि दिलेल्या वेळेत आम्ही तो करू शकतो. नक्कीच अमित देशपांडेजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे उरतोय सर की आतापर्यंत झालेली जी काही आपण चर्चा केली बॅडमिंटन या खेळावरती, यामध्ये आपण स्पोर्ट्स इकोसिस्टीम, फिटनेस ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या. पण एक अगदी लहानसा प्रश्न जो अनेकांना पडत असतो तो अर्थातच की नेमकं जर मला बॅडमिंटन शिकायचं असेल तर मी नेमकं कुठल्या वयामध्ये त्या बॅडमिंटन शिकायला सुरुवात करायला हवी, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि यालाच एक उपप्रश्न तुम्हाला विचारायचा होता की बॅडमिंटन फक्त खेळ हा किंवा करिअर हा बाजूला जर लक्षात ठेवला
तर फिटनेससाठी सुद्धा हा बॅडमिंटन खेळ कितपत उपयोगी पडतो? तसं पाहायला गेलं सर तर 6 ते 7 वर्षांच्या पुढे हा प्लेअर म्हणजे हा गेम आपण चालू करू शकतो. कारण त्या एज पर्यंत मुलांना एक जस्ट थोडीशी काय म्हणतात मॅच्युरिटी डेव्हलप झालेली असते. 6 ते 7 वर्षानंतर आपण याला सुरुवात करू शकतो. आणि जर का कधी आपण फिटनेस बद्दल म्हणाल तर फिटनेससाठी त्याला एजचं लिमिट असं काहीच नाही. आता टुर्नामेंट जे होतात 70+ म्हणजे 70 पेक्षा जास्त ज्यांचं वय ते सुद्धा खेळतात. म्हणून 6-7 वर्षापासून तर ते मग त्याला नो लिमिट एज, पुढचं एज लिमिट त्याला नाही, कोणी पण खेळू शकतं. आणि फिटनेससाठीच खेळायचं म्हटलं तर बॅडमिंटनचे फायदे एवढे आहे की तुम्ही दिवसभरचा स्ट्रेस तुम्ही 1 तास जरी नुसतं खेळले की तुमचा दिवसभरचा जो स्ट्रेस असतो तो पूर्णपणे निघून जातो. तुम्ही फिजिकली फिट राहतात. परत तुमचे ज्यांना काय ओबेसिटीचे म्हणा किंवा डायबिटीस, हायपरटेन्शन यांचे जे त्रास आहे त्यांचे त्रास कमी होतात. तुम्ही बॅडमिंटन मध्ये शटल जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा आपल्याला विचार करायला खूप कमी वेळ असतो, फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतो. मग तेवढ्या वेळामध्ये आपण विचार करून शटलला मारायचं म्हटल्यावर आपल्याला जो डिसिजन मेकिंग आपली जी कपॅसिटी असते ती सुद्धा आपली वाढते. आणि याचाच फायदा मुलांना कॉन्सन्ट्रेशन किंवा मग स्टडी मध्ये होतो. आणि बरेचसे पॅरेंट्स म्हणतात की नाही अरे तू खेळायला जाऊ नको, तुझी परीक्षा आलेली आहे आता. आणि परीक्षेला त्यावेळेस पासून खूप महत्व दिलं जातं आणि स्पोर्ट्सला तेव्हापासून डावललं जातं. तर मला एवढंच सांगायचं आहे की जो खेळाडू चांगला खेळतो तो निश्चितच इंटेलिजंट असतो, म्हणून त्याचं कोऑर्डिनेशन चांगलं असतं. तर हे असं कधीच नाही की जो प्लेअर चांगला असतो तो अभ्यासात वीक असतो. उलट ते एक पाठी असतात की जो प्लेअर एक सर्टन लेवलला खेळतोय म्हटल्यावर तो एक पाठी आहे, तो ग्रास्पिंग त्याचं चांगलं आहे, म्हणूनच तो चांगल्या पद्धतीने गेम खेळू शकतो. आणि पॅरेंट्सने मला एक सांगावंसं वाटतं की पॅरेंट्सने जास्तीत जास्त स्पोर्ट्सला सपोर्ट केलं पाहिजे. परीक्षा आली आता 1-1, 2-2 महिन्यानंतर शाळेच्या परीक्षा असतातच. तर मग पॅरेंट्स एक 15-15 दिवस, 20-20 दिवस मुलांचं खेळणं बंद करून देतात आणि मग परत आपल्याला झिरो पासून सुरुवात करावी लागते. कारण जे प्रोफेशनली खेळणारे प्लेयर्स असतात त्यांच्यात जर का थोडा पण गॅप त्यांचे रिफ्लेक्सेस कमी होतात. ह्या गोष्टी आपल्याला लगेच जाणवतात. जे खेळणारे असतात ना त्यांना लगेच जाणवतात. 1 किलो वजन वाढलं तर त्यांच्या रिफ्लेक्सेस मध्ये चपळता जी असते ती कमी होते, ऍजिलिटी कमी होते. आणि मग आपण जी मेहनत केलेली असते त्याच्यावर म्हणजे एक उदाहरण सांगायचं झाल्यावर कोरोनाचं हे 1 ते 1.5 वर्ष जे होतं त्याच्यात बरेचसे जे प्लेयर्स होते त्यांनी खेळणं सोडलेले आहे. अनफॉर्च्युनेटली सांगावं असं वाटतं की त्यांना बरेचसे प्लेयर्स डिप्रेशन मध्ये गेलेले आहे की अरे आमचं आता काय होणार, आम्ही आता या सर्टन लेवलला खेळत असल्यामुळे आमचं, कारण ऑनलाईन पद्धतीने हा गेम खेळण्यासारखा नाहीये, हा तुम्हाला फिजिकली तिथे जाऊनच खेळावा लागतो. तर हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच सर. आणि जेव्हा आपण या खेळाडूंच्या कामगिरीविषयी चर्चा करत असतो तर सर मी एक जाणून घ्यायला नक्कीच उत्सुक आहे की आतापर्यंत आपलं मार्गदर्शन खूप अशा अनेक खेळाडूंना लाभलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचं नाव मोठं होतंय, झालंय सर. अशा जर तुमच्या मार्गदर्शनाखाली जर तयार झालेल्या काही खेळाडूंची यादी जर मी तुम्हाला विचारली की हो हे सर्वोत्कृष्ट खेळाडू होते जे माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झाले किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली, तर नेमकी कुठली नावं तुम्ही घ्याल सर? आमचे रचना स्पोर्ट्स कल्चरल अकॅडमी जी आहे आमची, तर ते आम्हाला नेहमीच स्पोर्ट्ससाठी बढावा देत राहतात. आमचे अतुल संगमनेरकर सर हे जे आहे ट्रस्टी आहे आपल्या याचे, तसेच नेर्लीकर सर मॅडम हे आम्हाला नेहमीच डॉक्टर हेमंत कोतवाल सर हे नेहमीच आम्हाला कोणती आमची ऍक्टिव्हिटी असो त्याला सपोर्ट करतात. तर त्याच्यामुळे आमच्या याच्यातून आमच्या अकॅडमीतून एक सिद्धार्थ ठाकूर म्हणून आहे. सिद्धार्थ ठाकूर तो लहानपणापासून आपल्याकडे खेळायचा. एक शिखा गौतम नावाची मुलगी आहे, तर ती आता इंडियामध्ये डबल्सला चॅम्पियन होती. तसेच पण आता काय झालं एक सर्टन लेवल नंतर जसं मी बोललो इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यामुळे, तर आता सिद्धार्थ ठाकूर आता सध्या खेळतोय बँगलोरला. शिखा गौतम ही सध्या खेळते बँगलोरला. आणि अजिंक्य पाथरकर जो आहे तो आता सध्या आपल्याकडेच खेळतो आहे. तो इंडिया ज्युनियर लीग साठी त्याचं इंडोनेशियाला सिलेक्शन झालं होतं आणि आता मागच्याच आठवड्यात तो बांगलादेश टुर्नामेंट खेळून आला आणि तिथे त्याने सेमीफायनल पर्यंत मजल मारली. तसेच आमचे आता जे करंट प्लेयर जे आहे त्यांच्यातून नॅशनल स्टेट विनर जे आहेत आमचे अमय खोंड,
शंतनू पवार, हेतल विश्वकर्मा, पार्थ लोहकरे, पार्थ देवरे, ओम अमृतकर, प्रांजल अंधारे, हर्ष महाजन, मनोज महाजन, चार्वी कुलकर्णी हे आमच्या याच्यातून चांगले खेळणारे प्लेयर्स आहेत. सर या सगळ्या प्लेयर्सची तुम्ही जी खरं तर आदित्य ही यादी म्हात्रे. हो कदाचित ही यादी न संपणारी अशीच नक्कीच असेल तुमच्याकडे. पण या सगळ्या खेळाडूंची जी तुम्ही नावं घेतली तर माझ्या प्रेक्षक वर्गांचं मी एक नाव या ठिकाणी ठळक अक्षरामध्ये मी ते पुन्हा एकदा मला रिपीट करायला आवडेल. खरं तर पार्थ लोहकरे. मित्रांनो, स्पोर्ट्स इंडियानी मध्यंतरी कोरोनाच्या सुरुवातीला एक क्विज कॉम्पिटिशन ह्या मुलांसाठी घेतली होती आणि त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते कारण म्हणजे की कुठेतरी हा जो काही पहिला लॉकडाऊनचा जो पिरियड होता या पिरियड मध्ये अभ्यास हा पूर्णपणे बंद झालेला होता. खरं तर विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी ताकद असते ती म्हणजे अभ्यास आणि वाचन आणि त्यालाच कुठेतरी इथे एक मोठा थांबा आणि अनिश्चित असा थांबा मिळालेला होता आणि ह्या मुलांचा कल पुन्हा अभ्यासाकडे किंवा वाचनाकडे तरी वळावा या दृष्टीने सुप्रिया बडवे मॅम यांच्या संकल्पनेतनं स्पोर्ट्स का महाज्ञानी ही एक क्विज कॉम्पिटिशन आम्ही सुरू केलेली होती आणि त्या क्विजच्या फायनल मध्ये जाणारा पार्थ लोहकरे हा अमित देशपांडे यांनीच त्यांना कोचिंग केलेलं होतं आणि त्याची जर आपण एक जिद्द कशा प्रकारची असते एक छानसं आणि छोटंसं उदाहरण मला इथे द्यावंसं वाटतंय की पहिल्या वेळेस पार्थ लोहकरे ज्यावेळेस क्विज कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झाला कदाचित ह्या गोष्टींचा पूर्व अनुभव नसल्यामुळे किंवा काही गोंधळलेली स्थिती असल्यामुळे त्यांना त्या राऊंड मधनं बाहेर पडावं लागलं. परंतु पुन्हा इच्छाशक्ती आणि ध्येय आणि मला ही कॉम्पिटिशन पुन्हा खेळायचीच आहे हा विचार करत हा विश्वास दाखवत तो पुन्हा दुसऱ्या एका फेरीमध्ये पुन्हा तो इथे आला आमच्या प्लॅटफॉर्मवरती आला संवाद स्पोर्ट्स का महाज्ञानी या स्पर्धेच्या निमित्ताने आणि तिथून त्याचा जो प्रवास झाला तर तो प्रवास फायनल पर्यंत गेलेला होता. आणि खरं तर आश्चर्य वाटायचं की खेळत असताना एकीकडे प्रॅक्टिस आणि दुसरीकडे क्विज कॉम्पिटिशन तो ऍट अ टाइम दोघंही मॅनेज करत होता आणि कदाचित हेच डिसिप्लिन हीच मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट आणि मगाशी तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं होतं की कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेझन्स ऑफ माइंड हा सगळ्यात महत्वाचा गुण आपल्याला बॅडमिंटन मधनं शिकायला मिळत असतो. कारण खेळलेला जो काही आपण शटल असतो तो शटल योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि त्या क्षणी पोहोचवणं सुद्धा गरजेचं असतं आणि यावरच तुमचं जिंकणं अवलंबून असतं. आणि हेच तुम्ही नक्कीच पार्थ लोहकरेंसारख्या अनेक अशा खेळाडूंना याचं धडे तुम्ही दिलेले आहेत अमितजी. खरं तर एवढे अनेक खेळाडू तुम्ही घडवले यासाठी तुमचे खरंच धन्यवाद मानायला हवेतच. तर मित्रांनो इथेच थोड्या वेळासाठी थांबूयात आणि पुन्हा भेटूयात क्षणभर विश्रांतीनंतर. अमितजी खरं तर हे प्रश्न खूप असे मनामध्ये आहेतच आणि ते तुम्हाला सतत विचारत राहावे असं वाटतंय. परंतु वेळेचं बंधन हे कुठेतरी मलाही एक मर्यादा आखून देत असतं. परंतु जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला आवर्जून विचारेन. खरं तर हा जो काही खेळ आहे बॅडमिंटन ज्याला बॅडमिंटन का म्हणतात खरं तर हा इतका छान खेळ आहे इतकं अनेक वेगवेगळे गुण तो आपल्याला आत्मसात करायला लावतो. तर याला बॅडमिंटन न म्हणता गुड मिंटन जर म्हटलं तर काय हरकत असू शकते असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली देर इज नथिंग बॅड इन बॅडमिंटन. तुम्ही त्याचे सगळे फायदे आणि हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यात बॅड असं काहीच नाहीये. काहीच नाही. पण ऍक्च्युली जसं तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याला पुणे असं नाव असायचं. पुण्यामध्ये खेळले जाणे सर्वात आधी ते पुण्यामध्ये खेळले जायचे. तर तसंच बॅडमिंटन क्लब जो होता ड्यूक ऑफ हे याच्यात इंग्लंडमध्ये तर त्याच्यावरून त्याला बॅडमिंटन हे असे नाव पडलेले आहे. पण त्याचं बॅड आणि मिंटन असं वेगळं नाव बॅडमिंटन एकच नाव आहे ते.
हो, बॅट आणि नक्कीच. मिंटन तसं केलं तर आपल्याला त्याचा हे होतो. पण त्याचे फायदे जर का कधी आपण बघितले, की जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, मग आपल्याला कळेल की याच्यात बॅड असं देअर इज नथिंग बॅड इन बॅडमिंटन. नक्कीच, नक्कीच. सगळं गुड असं तर तुम्हाला त्यातनं मिळत असतं आणि म्हणूनच मी विचारलं, की बॅडमिंटनऐवजी गुडमिंटन का ठेवू नये? आणि त्याचं छानसं उत्तरही तुमच्याकडनं मला मिळालं. तर मित्रांनो, अ, अमित देशपांडेजी जे आंतरराष्ट्रीय कोच आहेत, त्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली आणि त्यांनी इथे 2 संकल्पना खरं तर खूप महत्त्वाच्या मांडल्या आणि त्या फक्त बॅडमिंटनसाठीच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वासाठी, नवीन खेळाडूंसाठी फायदेशीर अशाच ठरतील. त्यातली त्यांची पहिली संकल्पना होती स्पोर्ट्स स्कूल आणि दुसरी संकल्पना होती अर्थातच ज्यावर स्पोर्ट्स इंडी त्यांचं पूर्णतः लक्ष केंद्रित करून आहेच. ती संकल्पना म्हणजे स्पोर्ट्स इकोसिस्टम आणि ह्या स्पोर्ट्स इकोसिस्टमच्या अंतर्गत मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटीज खेळाडूंना जर अंडर वन रूफ मिळाल्या, तर त्याचा खूप असा परिणाम पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम असा आपल्याला पाहायला मिळू एक गोष्ट शकतो. सर मला सांगावीशी वाटते, मी तुम्हाला सॉरी डिस्टर्ब करतो मध्येच. हो सर, नक्कीच की बोला. टॅलेंट आयडेंटिफिकेशन जसं मी तुम्हाला म्हटलं, की ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे, की टॅलेंट आयडेंटिफिकेशन आपण जेव्हा म्हणतो ना, की लहानपणापासून आपण जर का कधी मुलांना आपण चूज केलं, म्हणजे मोल्ड केलं, तर त्या पद्धतीने मुलं म्हणजे सगळ्या दृष्टीने फिजिकल, मेंटली सगळ्या दृष्टीने आपण त्यांना मोल्ड करू शकतो. आणि जसं म्हटलं इंडोनेशियामध्ये, चायनामध्ये टॅलेंट आयडेंटिफिकेशनची प्रोसेस होते आणि तेव्हापासून ते ठरवतात की हा मुलगा सिंगल खेळेल, हा मुलगा किंवा मुलगी सिंगल खेळेल का डबल्स खेळेल, हे तेव्हापासून ठरवलं जातं. आणि त्यांचं ध्येय ऑलिम्पिकचं जे ध्येय त्यांना तेव्हापासूनच दिलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी चायनीज गव्हर्नमेंट म्हणा किंवा ते गव्हर्नमेंट खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मदत करतात. तर मला पण आशा आहे की आपल्या असे आपण डिस्ट्रिक्ट लेवल पासून जरी अशी सुरुवात केली तरी निश्चितच ही सुरुवात खूप कौतुकास्पद पुढे त्यांना रिझल्ट आपल्याला मिळवतील. नक्कीच सर. खरं तर टॅलेंट आयडेंटिफिकेशन ही सुद्धा एक छान संकल्पना अशीच म्हणता येईल आणि लवकरच ती भारतभरही पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूयातच. तर टॅलेंट आयडेंटिफिकेशन, स्पोर्ट्स इकोसिस्टम आणि स्पोर्ट्स स्कूल या 3 संकल्पना खरं तर अमितजींनी मांडल्या. आता ह्या 3 संकल्पनांबद्दल स्पोर्ट्स इंडीच्या सीईओ मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. बडवे मॅम. हॅलो. अमितजी, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही खूप चांगल्या उत्तम धन्यवाद. प्रकारे तुमचे सगळे आज तुमचे अनुभव इथे कथन केले आणि निश्चितच त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही स्पोर्ट्स इकोसिस्टम जे आम्ही ज्याच्यावर सतत आम्ही सगळे बोलत असतो त्याच्यावर आपण बोललात की डाएट, न्यूट्रिशन आहे किंवा एक स्किल डेव्हलपमेंट आहे, फिजिओथेरपी आहे, सायकोलॉजीचा किती म्हणजे यू मेन्शन स्पेसिफिकली की एक तुम्ही मेंटली जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असता तर त्याचा तुमच्या जिंकण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा असतो. म्हणजे असं आपण लहानपणापासून असं ऐकत आलं, माझी आई पण म्हणायची की पराभूत सैन्याचा जो सेनापती असतो तो काही नेहमीच तुमच्यापेक्षा कमी असतो असं नाही, परंतु तुमच्यामध्ये जी काय स्ट्रेंथ असते, मेंटल स्ट्रेंथ, ती त्या क्षणी खूप इम्पॉर्टंट असते आणि ते तुम्ही मुख्यत्वे तुमच्या ह्याच्यात सांगितलं आणि ते खूप खरं आहे की आपण खूपदा ऐकतो हे की गेम्स आर वन इन माइंड. तर मला वाटतं की ते पहिले तुम्ही एकदा ते आधी जिंकलेले असता आणि मग तुम्ही मैदानामध्ये जिंकता असं खूपदा आपण ऐकलेलं असतं आणि तुम्ही ते लोकांनी अनुभवलंय. म्हणजे आम्ही लहानपणी होते, ऍथलीट होते, पण त्यानंतर तुम्ही जसं म्हणलात की एका विशिष्ट वर्षानंतर 10वी-12वी नंतर आपल्याकडे अकॅडमिक्स हा एक मोठा भाग येतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटी अकॅडमिक्सला तुम्ही इम्पॉर्टन्स देता आणि मग तुमचं खेळ हा एक भाग करिअर म्हणून बाजूलाच राहतो. परंतु तुम्ही आज खेळ म्हणजे बॅडमिंटन मध्ये एवढी प्रगती केली आणि मुख्यत्वे तुम्ही खूप त्याचा खूप स्पोर्ट्स म्हणजे बॅडमिंटन इकोसिस्टम म्हणून तुम्ही प्रत्येक फॅक्टरवर बोललात, ते मला खूप छान वाटलं. बेसिकली तुम्ही जे अनालिटिकल पार्ट बोललात की एखाद्याचा तुम्ही जेव्हा अपोनंटचा गेम बघता मग त्याला हाऊ टू डिराईव्ह युअर स्ट्रॅटेजी या गोष्टींवर तुम्ही खूप चांगलं
मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं की तुमच्या ज्या काय नवीन संकल्पना आहेत की स्पोर्ट्स स्कूल आहे किंवा आपण अशा अंडर वन रूफ इफ वी क्रिएट सच ऑल थिंग्स टुगेदर, तर म्हणजे सायकोलॉजी सेंटर, फिजिओथेरपी, देन स्किलिंग, देन तुमचं फिटनेस, आणि ह्या सगळ्या जर गोष्टी आपण एका रूफ खाली, अंब्रेला खाली आणू शकलो तर खरंच निश्चितच ते आपल्याला खरंच सगळ्यांनाच जास्त उपयोगात होईल. आणि खरं सांगू का, म्हणजे आम्ही खूप या विषयावर आम्ही खरंच सिरियसली काम म्हणजे विचार करतो आहोत, पण आम्हाला कधी आता त्याला त्याच्यासाठी एक चांगलं ओपनिंग कसं करता ते बघूया. पण नक्कीच आम्हाला आमच्या पण म्हणजे मनामध्ये आहे की असं एक चांगलं एक सेंटर कसं आपला ओपन करता येईल. तर निश्चितच स्पोर्ट्स इंडियाचा विचार करेल. तुम्ही आज खूप छान तुमची सगळी माहिती दिली आणि विशेषत्वे तुमचा जो पूर्ण खेळ असो किंवा म्युझिक असो त्याच्यामध्ये तुम्हाला गुरु शिष्य परंपरेला खूप महत्व असतं आणि तुम्ही तुमच्या शिष्यांबद्दल एक मोठी यादी वाचून दाखवली आणि त्यांचं अर्थ त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात आलं की गुरु, एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यात तुमचे जे सगळे जे शिष्य आहेत त्यांचा किती सार्थ अभिमान आहे. आणि ऑफकोर्स तो असावाच, पण तुम्ही ती खूप छान म्हणजे त्यामुळे मला वाटतं त्यांना पण एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन मिळत असेल किंवा कारण शेवटी असं असतं की तुमच्या आयुष्यात गुरुचा रोल खूप महत्वाचा असतो आणि तो तुम्ही सार्थपणे आणि चांगल्या पद्धतीने निभावत आहात. तर असंच तुमची आज तुम्ही का आंतरराष्ट्रीय लेवलला एक प्रशिक्षक म्हणून काम करतात, अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावो. आणि बॅडमिंटन हा खूप जो छान असा खूप छान गेम आहे, मला पण खूप आवडतो. म्हणजे मी पण असं करिअर किंवा असं कुठला गेम किंवा कॉम्पिटिशन म्हणून नाही खेळले, पण मी जस्ट असं फन आणि फिटनेस म्हणून मी खेळले आहे ऍक्च्युली. आणि नक्कीच मला आवडेल. पण तर नक्कीच आपण म्हणजे याच्यावर पण आपण कधीतरी एकदा चर्चा करूया अवश्य. आणि तुम्ही जे म्हणलात की मास्टर गेम्स म्हणजे आजकाल 40+ मध्ये जे काय तर त्यांना मास्टर गेम्स म्हणून, त्याला मास्टर प्लेयर्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर या मास्टर प्लेयर्सवर पण आपण निश्चितच एकदा चर्चा आयोजित करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला तुमचा सहभाग नक्की आवडेल. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिली बॅडमिंटन बद्दल. तर नक्कीच त्याची त्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या तुमच्या मार्गदर्शनाचा तुमच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र आणि जगभरात जे कोणी लोक आज हा कार्यक्रम बघतात आहे किंवा युट्यूब चॅनलद्वारे ते बघतील त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि मला वाटतं की त्याच्यातून ते काहीतरी स्फूर्ती घेऊन नवीन काहीतरी घडवू शकतील अशी आशा व्यक्त करते. तुमच्या करिअरसाठी तुम्हाला पुन्हा आमच्या स्पोर्ट्स इंडी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू अमित सर. खरं तर खूप छान अशी चर्चा आज तुमच्या सोबत करता आली, विशेष करून स्पोर्ट्स इकोसिस्टीम वरती. आणि याच्यावरती जसं मॅडमांनी सांगितलं की स्पोर्ट्स इंडी स्वतः पुढाकार घेत काहीतरी नाविन्यपूर्ण असं करण्याचा प्रयत्न जरूर करेल. तर मित्रांनो, इथेच वेळ झालेली आहे आजच्या एपिसोडसाठी थांबण्याची, कारण आपल्याला पुन्हा भेटायचं पुढच्या मंगळवारी आणि पुन्हा भेटण्यासाठी आज थांबणं कुठेतरी गरजेचं आहे. खरं तिची चर्चा खूप मोठी अशी होऊ शकते, पण वेळेच्या बंधनामुळे कुठेतरी मर्यादा असतात.